नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. नॉर्मलायझेशन पद्धतमध्ये या ठिकाणी इक्वी पर्सेंटाइल मेथड वापरली जाते. सध्याला बीएमसीचे पेपर चालू आहेत आणि इतर पेपरही चालू आहेत. त्यामध्ये या ठिकाणी नॉर्मलायझेशनसाठी इक्वी पर्सेंटाइल मेथड वापरली जाते. तर ही मेथड काय आहे हेच या ठिकाणी आपण बघणार आहोत. यामध्ये इझी पेपर गेलेला असो किंवा या ठिकाणी हार्ड पेपर गेलेला असो, यामध्ये तुमचं रँक कसं डिसाईड केलं जातं किंवा पर्सेंटाइल कसं डिसाईड केलं जातं किंवा या ठिकाणी लिस्ट कशी लावली जाते या ठिकाणी मी सर्व सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया या ठिकाणी इक्वी पर्सेंटाइल मेथड. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका. अर्धवट बघितलं तर तुम्हाला पुढे समजणार नाही. यामध्ये बघा, आपण सर्वात आधी फॉर्म्युला बघणार आहोत. फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट युअर पर्सेंटाइल. जे पर्सेंटाइल पडतं तुम्हाला, मार्क कमी जास्त होतात तर ते कोणत्या पद्धतीने होतात, ते पर्सेंटाइल कसं काढलं जातं, या ठिकाणी कसं ठरवलं जातं की तुमची रँक काय असली पाहिजे. तर या ठिकाणी बघा, त्याचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे पर्सेंटाइल काढण्याचा. इक्वी पर्सेंटाइलचा टोटल स्टुडंट्स इन शिफ्ट मायनस युअर रँक, म्हणजे त्या शिफ्टमधील टोटल स्टुडंट्स किती होते आणि त्यामध्ये तुमचा रँक कितवा होता, डिवाइड बाय टोटल स्टुडंट्स इन शिफ्ट मायनस 1 मल्टिप्लाय बाय 100. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर हा एक फॉर्म्युला आहे या ठिकाणी पर्सेंटाइल या ठिकाणी काढायचा. चला तर त्याच्यामध्ये बघूया आपण कशा पद्धतीने काढलं जातं. यामध्ये बघा, सपोज करा की या ठिकाणी पहिल्या शिफ्टमध्ये, फर्स्ट शिफ्टमध्ये 50 स्टुडंट होते आणि त्याच सेकंड शिफ्टमध्ये 150 स्टुडंट होते. तर आपण यावरून कसं काढणार या ठिकाणी आपण बघूया उदाहरण घेऊन. या ठिकाणी बघा, सगळ्यात आधी बघा, पहिले शिफ्टचे या ठिकाणी आपण काही नावं घेतलेली आहेत, त्यांचे या ठिकाणी मार्क्स घेतलेले आहेत आणि शिफ्ट वाईज रँक घेतलेली आहे. यामध्ये बघा, किंवा रोहन नावाचा मुलगा आहे, त्याला या ठिकाणी आपण 100 पैकी मार्क्स धरलेले आहेत. यामध्ये बघा, त्याला या ठिकाणी 80 मार्क्स पडलेले आहेत आणि त्याचा रँक जो त्याच्या शिफ्टमध्ये आहे तो 1 नंबरला आहे. त्यानंतर बघा, रोहित नावाचा मुलगा आहे, त्याला 100 पैकी या ठिकाणी 70 मार्क्स पडलेले आहेत आणि त्याचा त्या शिफ्टमध्ये रँक जो आहे तो 2 नंबरचा आहे. त्यानंतर बघा, राजेश नावाचा मुलगा आहे आणि त्याला 100 पैकी 60 मार्क पडलेले आहेत आणि त्याचा शिफ्ट वाईज रँक जो आहे तो 3 आहे या ठिकाणी. तर त्यामध्ये बघा, आपण त्यांना कसं पर्सेंटाइल काढणार आहेत प्रत्येकाचं, तर आपल्याला हे सर्व फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं आहे. या ठिकाणी बघा, 50 आपण काय लिहिलेलं आहे की पहिले स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, टोटल स्टुडंट्स इन शिफ्ट. तर आपण पहिल्या शिफ्टसाठी 50 स्टुडंट धरलेले आहेत, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 50 मायनस 1 हे काय आहे, रँक आहे रोहनचं त्या शिफ्टमधलं, डिवाइड बाय 50 मायनस 1, 50 अगेन या ठिकाणी टोटल स्टुडंट्स आहेत त्या शिफ्टमधले, मल्टिप्लाय बाय 100. या ठिकाणी बघा, रोहन इज इक्वल टू 100%, म्हणजे तो 1 नंबरला आहे आणि त्या शिफ्टमध्ये सगळ्यात जास्त मार्क सुद्धा त्याचे आहेत, म्हणून त्याचंही या ठिकाणी पर्सेंटाइल 100% येणार आहे. त्यानंतर बघा, पर्सेंटाइल ऑफ रोहित बघा, या ठिकाणी बघा, सेम शिफ्टचे या ठिकाणी स्टुडंट्स आहेत, -2 2 नंबरला रोहितचं या ठिकाणी रँक आहे, डिवाइड बाय 50 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 100. तर आपण फॉर्म्युलेमध्ये त्याला टाकलेलं आहे 50 मायनस 2 48 डिवाइड बाय 49 मल्टिप्लाय बाय 100. तर त्याचं पर्सेंटेज जे आहे पर्सेंटाइल 97.9591% आलेलं आहे. त्याचप्रमाणे पर्सेंटेज ऑफ राजेश काढायचं आहे, 50 मायनस त्याची रँक डिवाइड बाय 50 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 100. या ठिकाणी 47 डिवाइड बाय 49 मल्टिप्लाय बाय 100. या ठिकाणी 49 आहे, 47 बाय 49 मल्टिप्लाय बाय 100. तर त्याचं जे पर्सेंटाइल येणार आहे ते 95.9183 आलेलं आहे. या ठिकाणी बघा, आपण या फॉर्म्युल्यानी तिघांचंही या ठिकाणी फर्स्ट शिफ्टमधलं पर्सेंटाइल काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड शिफ्टचं सुद्धा काढायचं आहे. तर राधिका नावाची मुलगी आहे, तिला सुद्धा 100 पैकी मार्क या ठिकाणी 75 पडलेले आहेत आणि शिफ्ट वाईज रँक तिची सुद्धा या ठिकाणी पहिली आहे, म्हणजे सेकंड शिफ्ट आहे आणि त्या शिफ्टमध्ये तिची रँक पहिली आहे आणि तिला 75 मार्क पडलेले आहेत. सेकंड आहे राणी, या ठिकाणी 70 मार्क पडले आहेत, शिफ्ट वाईज रँक तिची दुसरी आहे. आणि थर्ड आहे मनीषा नावाची मुलगी, तिला 60 मार्क पडलेले आहेत आणि शिफ्ट वाईज रँक तिची तिसरी आहे. या ठिकाणी बघा, आपण तिघींचंही या ठिकाणी पर्सेंटाइल काढणार आहोत. सर्वात आधी राधिकाचं काढूया. या ठिकाणी बघा, सेकंड शिफ्टमध्ये आपण किती विद्यार्थी गृहीत धरले होते, 150. मग 150 मायनस तिचं या ठिकाणी रँक घेतला आपण फर्स्ट, डिवाइड बाय 150 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 100. तर तिचं सुद्धा या ठिकाणी 100% आलेलं आहे, कारण ती त्यांच्या शिफ्टमधून पहिली आहे आणि तिला त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क्स आहेत. सेकंड आहे या ठिकाणी पर्सेंटाइल ऑफ राणीचं काढायचं आहे. सेम फॉर्म्युला
150 - 2 हे तिची रँक आहे आणि 150 - 1 मल्टिप्लाय बाय 100 या ठिकाणी बघा 148 डिवाइड बाय 149 मल्टिप्लाय बाय 100 99.3288 पर्सेंटाईल आलेलं आहे राणीचं. त्यानंतर बघा पर्सेंटाईल ऑफ मनीषा दिलेलं आहे 150 - 3 रँक आहे डिवाइड बाय 150 - 1 मल्टिप्लाय बाय 100 या ठिकाणी 147 डिवाइड बाय 149 मल्टिप्लाय बाय 100 98.6577% हे मनीषाचं पर्सेंटाईल आहे. तर या पद्धतीने बघा आपण दोन्हीही शिफ्टचे या ठिकाणी जे आहेत पर्सेंटाईल आपण काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता बघूया आपण नेक्स्ट स्टेप. यामध्ये बघा दोघांचंही कॉम्बिनेशन करायचं आहे आपल्याला. दोन्ही जे शिफ्ट आलेले आहेत आपल्याकडे डाटा आलेला आहे त्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि पर्सेंटाईल वरती रँक किती असेल आणि पर्सेंटाईल वरती तुमचं या ठिकाणी ओव्हरऑल रॉ मार्क्स किती राहणार आहेत या ठिकाणी आपण बघणार आहोत. यामध्ये बघा पहिला जो विद्यार्थी आहे रोहन, त्याचे मार्क्स होते या ठिकाणी 80. शिफ्ट वाईज त्याचा रँक होता पहिला आणि पर्सेंटाईल होते या ठिकाणी 100. तर आपल्याला जो काही या ठिकाणी डाटा पकडायचा आहे किंवा टेबल जो आहे तयार करायचा आहे तो पर्सेंटाईल नुसार तयार करायचा आहे. जसं की 100% पडलेले आहेत, नंतर 99, नंतर 98, नंतर 97. तर या बेसवरती आता त्यांना पकडण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा पर्सेंटाईल 100% आहे. ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन रॉ मार्क्स असतात. तर त्या बेसवर त्याची रँक जी आहे ती 1 नंबरला आहे. त्यानंतर बघा हे मार्कानुसार आहे. 80 मार्क यामध्ये कुणालाच नाही आहेत, त्याला जास्त आहेत म्हणून त्याची रँक ही पहिली आलेली आहे. ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन पर्सेंटाईल, तर पर्सेंटाईलमध्ये सुद्धा 100% आहे तो म्हणून 1 मार्क दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राधिका नावाची मुलगी आहे, तिला 75 मार्क आहेत. शिफ्ट वाईज रँक तिची सुद्धा पहिली आहे. राधिका ही सेकंड शिफ्टमध्ये पहिली आहे, तिला सुद्धा 100% या ठिकाणी पर्सेंटाईल आहे. परंतु ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन रॉ मार्क्स, तर मार्काच्या याच्यामध्ये 75 नंतर 80 नंतर 75 2 नंबरला आहे, तर तिचा दुसरा क्रमांक लागतो. आणि या ठिकाणी ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन पर्सेंटाईल जे आहे ते 100% आहे तिचं पण, म्हणून तिचा पहिला क्रमांक लागतो. लक्षात घ्या हे मार्क्स वाईज आहे, हे पर्सेंटाईल वाईज आहे. या ठिकाणी दोन्हीही काम करतं. त्यानंतर बघा थर्ड पर्सन आहे राणी, तिला 70 मार्क्स आहेत. शिफ्ट वाईज तिचा रँक होता दुसरा, तिचं जे पर्सेंटाईल आलेलं होतं 99.32. त्यानंतर बघा ओव्हरऑल बेस्ड ऑन रॉ मार्क्सनुसार तिचं जे रँक आहे तो तिसरा आहे, कारण या ठिकाणी बघा मार्कानुसार आहे 80, 75, 70, त्याच्यामुळे तिसरा रँक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन पर्सेंटाईल, तर पर्सेंटाईलला 100 हे पहिलं गृहीत धरलं जातं आणि त्यानंतर 99 दुसरं, तर तिचं जे पर्सेंटाईल आहे ते 2 नंबरचं आहे रँक. त्यानंतर बघा मनीषा 60 मार्क आहेत, तिचं तिसरं आहे या ठिकाणी शिफ्ट वाईज रँक, तिला पर्सेंटाईल या ठिकाणी पडलेले आहेत आणि बेस्ड ऑन रॉ मार्क्स जे आहेत ते 4थ्या नंबरवरती आहे आणि ओव्हरऑल पर्सेंटाईल रँक जे आहे तिला ते या ठिकाणी 3 नंबरवरती आहे. त्यानंतर बघा त्याच पद्धतीने रोहित 70 मार्क पडलेले आहेत. या ठिकाणी बघा शिफ्ट वाईज रँक जी आहे त्याची दुसरी आहे. या ठिकाणी त्याला पर्सेंटेज जे आहेत ते 97.95 पडलेले आहेत आणि या ठिकाणी ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन रॉ मार्क्स आहेत ते 3 नंबरला आहे. कारण या ठिकाणी लक्षात द्या 80, 75 नंतर 70 जास्त आहे, तर हे पण 70 आहेत म्हणून त्याचा रँक हा 3 नंबरला येतो, जसं की या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी बघा ओव्हरऑल रँक बेस्ड ऑन पर्सेंटाईल, तर ते 4 नंबरला आलेला आहे, कारण पर्सेंटेज जे आहे ते 4थ्या नंबरला आहे. त्यानंतर शेवटचा जो आहे राजेश 60 मार्क्स आहेत, त्याला शिफ्ट वाईज रँक या ठिकाणी तिसरा आहे, या ठिकाणी पर्सेंटाईल दिलेला आहे आणि ओव्हरऑल रॉ मार्क्सनुसार 4था आहे आणि पर्सेंटाईलनुसार या ठिकाणी 5वा आहे. तरी अशा पद्धतीने बघा तुम्हाला पर्सेंटाईल काढायचं आहे, ओव्हरऑल रँक या ठिकाणी तुम्हाला मार्क्सनुसार काढायचं आहे आणि बेस्ड ऑन पर्सेंटाईलचे रँक हे राहणार आहे. मी एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगणार आहे, आता पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. या ठिकाणी बघा एक उदाहरण देतो तुम्हाला. यामध्ये बघा 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण घेतलेले आहेत. एक जो विद्यार्थी आहे त्याला या ठिकाणी टोटल 120 मार्क पडलेले आहेत आणि दुसरा या ठिकाणी बघा जो विद्यार्थी आहे त्याला 117 मार्क पडलेले आहेत. 117 मार्क पडलेल्या विद्यार्थ्याचा रँक बघा बिफोर नॉर्मलायझेशन या ठिकाणी दिसत असेल 585 आहे, पण इक्वी पर्सेंटाईल जो आहे त्याचा 660 आहे. म्हणजे या ठिकाणी 117 मार्क पडलेल्याला जर 585 रँक आहे तर 660 त्याचा इक्वी पर्सेंटाईल आहे. त्याच पद्धतीने 120 मार्क पडलेल्याचा या ठिकाणी बघा रँक जो आहे बिफोर नॉर्मलायझेशन 431 होता, पण इक्वी पर्सेंटाईल त्याचा खूप कमी होता. तर इक्वी पर्सेंटाईल वाढायला पाहिजे ना की कमी व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी बघा याचं इक्वी पर्सेंटाईल हे कमी व्हायला पाहिजे, पण इथं वाढलेलं आहे. तर हे कसं झालंय आपण दोन्ही बघणार आहोत.
यामध्ये बघा 120 117 मार्कवालेचं जे या ठिकाणी आहे त्याचा रँक जो आहे तो शिफ्ट वाईज 15 रँक आहे आणि या ठिकाणी 52 स्टुडंट आहेत. ठीक आहे, या ठिकाणी थोडं अंधुक दिसतंय बघा, या ठिकाणी 52 स्टुडंट आहेत आणि त्याच पद्धतीने 120 मार्कवाल्याचं या ठिकाणी बघा शिफ्ट वाईज तिसरा रँक आहे आणि 49 स्टुडंट आहेत. तर आपण बघणार आहोत यांचं कॅल्क्युलेशन बघा, काढून बघूया. या ठिकाणी बघा 120 स्टुडंट वाल्याचं जे कॅल्क्युलेशन आहे 49 स्टुडंट आहेत त्याच्या शिफ्टमध्ये मायनस त्याचा तिसरा रँक येत होता डिवाइड बाय 49 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 100. आपण फॉर्म्युलेमध्ये मांडलंय 46 डिवाइड बाय 48 मल्टिप्लाय बाय 100 95.83%. आणि 117 नंबर मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याचं 52 स्टुडंट होते शिफ्टमध्ये मायनस त्याचा रँक जो होता 15 होता, तर डिवाइड बाय 52 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 100 37 डिवाइड बाय 51 मल्टिप्लाय बाय 100 तर 72.54. तर या ठिकाणी बघा मार्कांमध्ये फक्त 3चा डिफरन्स आहे, पण या दोघांची ही शिफ्ट वेगवेगळी होती. हार्ड होता काहीचा या ठिकाणी सॉफ्ट पेपर होता, तर दोघांच्याही या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये बराच तफावत आलेली आहे. तर या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पर्सेंटाईल मेथड जे आहे ते काढलं जातं, हे लक्षात ठेवा. या पद्धतीनेच तुम्हाला तुमचं पर्सेंटाईल मेथड ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.